मेहनतीनं यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारण्यात आलेली स्पर्धा तुम्ही पाहतात. मॅच ऑन गेम ऑन. पहिलं षटक टाकण्यासाठी साईनाथ मसने आलेत. बॉलिंग मार्कवरती आघाडीची जोडी मयुरेश आणि मनीष ही आघाडीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला मनीष. पहिलाच बॉल अटॅक करण्याचा प्रयत्न मिडॉनला. चांगली कॉलिंग. रन घेतलेली नाही ही चांगली कॉलिंग. साईनाथ मसने नुकताच 1 ते 4 फेब्रुवारीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन आपल्या स्टेटला, आपल्या महाराष्ट्र स्टेटला रिप्रेझेंट करत असताना गोल्ड मेडल त्याने पटकावला. पंचांच्या इशाऱ्याची वाट. लीडिंग एज फलंदाज बाद. रिले कॅच. विकेट किपर नंतर शॉट थर्ड मॅनला फ्लाय स्लिप तैनात करण्यात आली होती. त्यांच्या वतीने ही जेल स्वीकारण्यात आलेली आहे. बॅट्समॅन आउट. जबरदस्त आयोजनामध्ये खेळण्याची मजा काही और असते. आणि त्यानंतर शंकर कोंडे यांचं आयोजन तर लाजवाबच असतं. ते सर्वांना ठाऊक आहे. त्या कारणास्तव या स्पर्धेमध्ये संघ शोधण्याची गरज नसते. शंकर कोंडे यांना संघ आपोआप खेचले जातात, कारण या स्पर्धेचं आयोजन तब्बल लाख रुपयाच्या टुर्नामेंटला देखील लाजवेल असं आयोजन आपण पाहतात. सर्वीकडे पताका झळकत असताना त्यानंतर व्हाईट पताका, पिंक पताका, क्रीडांगणाचे चौफेर आणि या स्पर्धेमध्ये आल्याच्या नंतर या ट्रॉफ्याच्या प्रेमात पडावं इतकं सुंदर ट्रॉफ्याचं आयोजन या स्पर्धेच्या वतीनं. फुल टॉस आहे. मिड ऑफला झेलची पुन्हा एकदा शक्यता. पंचांचा इशाऱ्याची वाट आपण कदाचित पाहतात. मिड ऑफला झेल तर पकडली आहे. थँक्यू. स्ट्रायकिंग एंडला चेक करावा लागेल. ओव्हर द वेस्ट साठी पंचांकडून रेफर करण्यात आलेला. जेल पकडली होती मिड ऑफला. फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद. पहिलं षटक आपण पाहतात. महत्वाचा गडी पहिल्या बॉलवरती बाद झाला. दुसऱ्या बॉलवरती तो मनीष, त्यानंतर जगदीश आले. जगदीश देखील परतलेत. एक्स्ट्रा बाउन्स मिळतं. हाईटचा फायदा साईनाथ मसने घेत असताना, बॉलिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद. अजून कुठलीही धावसंख्या नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 ओव्हरचा हा सामना आपण पाहतात. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 2 गडी गमावलेत. बराचसा प्रवास करून खरसोंडी संघ या क्रीडांगणावरती उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. चांगला चेंडू. बीट झालेत बॅटर. डॉट बॉल. उमरोली संघ लगेचच आपण सेकंड राऊंडची मॅच खेळवणार आहोत. आपले खेळाडू कुठे जर गेले असतील तर त्यांना त्वरित बोलवून घ्या, त्याची नोंद घ्या. पहिलं षटक 4 बॉलमध्ये 2 विकेट. काय जबरदस्त बॉलिंग चालू आहे. राऊंड द स्टम्प्सनं वेगवान 30 सरार मारे करतोय. चांगला बॉल. एज लागले. पाठीमागे मिस्टेक. बॉल चालत सीमा पार. फ्लाय स्लिपला मिस्टेक आणि थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. होते त्यांच्याकडून ही मिस्टेक झाली. कदाचित समोरून एक्स्ट्रा बाउन्स झाला. अपेक्षा नसेल त्याहून जास्त एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि त्यानंतर गणेशला बीट करत बॉल चौकार. अविनाश तरे जर या ठिकाणी उपस्थित झाले असतील तर त्यांना विनंती की आपण यावं आवर्जून व्यासपीठावरती. आपलं सुद्धा आम्ही स्वागत करत आहोत. आडवा बाटना. फटका शॉट मिड विकेट मधून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन स्वतः कर्णधार. 1 रन पूर्ण. थोडीशी मिस्टेक. सेकंडचा कॉल. लगेचच निघाले दोन्ही बॅटर. हीच तर चपलाई या खरसुंडी संघाची आणि या 2 धावा पूर्ण होतात. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला पूर्ण आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या
ही जाऊन पोहोचलेली आहे. 2 गडी बाद 6 धावा. नुकताच व्यासपीठावरती राजेश साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरमध्ये संघाची धाव संख्या 2 गडी बाद 6. चला एकत्रित येऊ नका, लगेचच फिल्डिंग लावून घ्या. उमरोली टीमचे कर्णधारला विनंती आहे की आपण आयोजकांशी कोऑर्डिनेट करा प्लीज. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी बॉलर आले प्रभात शेलार. ओव्हर नंबर 2. चला जास्तीचा टाइम घेऊ नका प्लीज. पहिल्या ओव्हरमध्ये 6. एक चौकार गणेश कडून मिस्टेक झाली, मिसफील्ड झाली, त्यानंतर आज चौकार. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा मिस्टेक झाली आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावा. टोटल जाऊन पोहोचले पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 6 धावा. 6 for 2. 6 ला 2. चला मॅचला सुरुवात करा. सेकंड ओव्हरमध्ये प्रभात. बॉल तयार. प्रभात पहिले षटक. सेकंड ओव्हर. चांगला बॉल समोरून काढला, शरीरापासून दूर ठेवला. बरेचसे सफल झाले होते तरी सुद्धा बॉटम बॉलचा बिलकुल संपर्क नाही आहे. डॉट बॉल. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिलं षटक साईनाथ मसने. धावपटू आपल्या महाराष्ट्र स्टेटला बऱ्याचदा त्याने रिप्रेझेंट केलेलं आणि नुकताच 1 ते 4 फेब्रुवारीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या स्पर्धामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी सुवर्ण पदक त्याने जिंकले. ही अभिमानाची गोष्ट कर्जत तालुक्यासाठी. आणि हा बॉल चाललाय सरळ डीप पॉइंटच्या दिशेने. एक टप्पा घेतात चौकार. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 10 या धावसंख्येवरती. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रभात आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मयुरेशच्या बॅटमधून हा चौकार आला. दुसऱ्या षटकामध्ये प्रभात आहे. चौकार आला दुसऱ्या बॉलवरती. धावफलक आता हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे. खोदून काढला बॉल. इनसाइड आउटचा फटका वाईडिश लॉंग ऑफला. खाली राहिला चेंडू. 2 तर पूर्ण झाल्यात आतापर्यंत. या चेंडूवरती 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अंतिमचे 3 बॉल या ओव्हरमधले बाकी आहेत. ओव्हर नंबर 2. सामना क्रमांक 2. पहिला सामना स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उंबरोली संघ. मॅन ऑफ द मॅचला आकाश गायकर विथ द बॅट 20 धावा. बॉलिंग करत असताना 1 विकेट. मिस्टेक झाली आहे. निघाला चेंडू विकेट किपरना बीट करत. पंचांचा इशारा नो बॉल. कनेक्ट झालेला नाही आहे. मयुरेश स्ट्रायकिंग एंडला होते. नो बॉल पंचांना कॉल केला आणि त्यानंतर नो बॉल 6 रन मिळते. फ्री हिट मयुरेशसाठी. संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 13 वरती. शरीरापासून दूर ऑन द राईज खेळत असताना शॉर्ट थर्डमॅनला निघाला बॉल. आउटफील्ड फास्ट आहे त्या दिशेने. 3 खेळाडूकडून चेस सुरू आहे. नाही थांबणार चेंडू. चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्री हिटच्या बॉलवरती हा चौकार. धन्यवाद धन्यवाद. चौकार आला. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या ही पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 17 वरती. ओव्हर नंबर 2. अंतिमचे 2 बॉल बाकी आहेत. फ्री हिट मिळाला. कुठेतरी मोमेंट चेंज करण्याचा प्रयत्न खरसुंडी संघाकडून चालू आहे. बॉल तयार. मयुरेश कडून पुन्हा एकदा ऑन द राईजचा फटका. शॉर्ट कव्हर मधून डीप मध्ये चालला. डीप एक्स्ट्रा कव्हरला मिस्टेक. चल क्रीडांगणाला आग लावत बॉल चालला सीमा पार. वाईडिश लॉंगम बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. थँक्यू थँक्यू. सलग 2 चौकार आले. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या 21-21. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. प्रभात शेलार बॉलिंग करतात. मयुरेशी चांगली बॅटिंग. त्याच्या इनिंग मधला 3रा चौकार.
पुन्हा एकदा ऑन द राईज केलेत एक्स्ट्रा कव्हरला, जवळपास नाहीयेत खेळाडू. बेसबॉल हिट चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक सुंदर चौकार, सलगचा तिसरा मयुरेशच्या बाट मधून. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण. 2 ओव्हर मध्ये संघाची धाव संख्या 2 बाद 25. धन्यवाद धन्यवाद. दोन ओव्हर झाला. 2 ओव्हरमध्ये 25 धावा, सलगचे 3 चौकार. मयुरेशच्या बॅटमधून प्रभात सेलर यांच्या विरोधामध्ये या ओव्हरमध्ये तब्बल धावा आलेल्या आहेत ते 19. पहिल्या ओव्हरमध्ये 6 टीमची टोटल. 2 ओव्हरमध्ये 2 बाद 25. SDJ प्रॉपर सिस्टमॅटिक प्लॅनिंगने रन आल्या त्या तब्बल 19 आणि टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ते 25 वर. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती प्रमोद कारिक आले तिसऱ्या ओव्हरमध्ये. आज रोहन शेलार नाही आहे, त्यानंतर निलेश नाही आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रमोदला बॉलिंगसाठी आणलंय. पहिलाच बॉल आडवा बॅटनं कडवा प्रहार. बराच काल शांत होता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. निलेशचा धमाका, बॉल सीमा पार, भव्य षटकार. चा फटका, जबरदस्त टायमिंग, प्रॉपर कनेक्ट झाला आणि या षटकाराला या सत्रामधला पहिला षटकार. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ते 31. दुसऱ्या ओव्हरमध्ये जिथे धावा वसूल केल्या त्या कारणासह तिसऱ्या ओव्हरमध्ये बिनधास्तपणे बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये निलेश. टीमची टोटल 31. प्रमोदचा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चालला, व्यवस्थित कनेक्ट झाला नाही, नाहीतर या चेंडूवरती देखील चांगला धावा मिळू शकल्या असत्या. प्रॉपर लेग स्टिकला बॉल होता. सन्मान्य विजयजी दाबणे साहेबांचं नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन, त्यांचं सुद्धा सरस स्वागत आम्ही करत आहोत. ओव्हर नंबर 3 मध्ये प्रमोदच्या विरोधामध्ये आक्रमण. दुसरा बॉल डॉट, जबरदस्त कमबॅक. ऑफ करण्याचा प्रयत्न, आडवा बॅटनं सेन्सिबली ऑन साइडला वळवलं, टर्न केलंय. वाडिश लॉंगॉनला बॉल. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला थ्रोची अपेक्षा करतात विकेट किपर आणि 2 धावा तत्पूर्वी या बॉलवरती पूर्ण होतात. रन बनल्यात आता करसोंडी संघासाठी. ज्या धावांची आवश्यकता, ज्या धावांचं एक्सेप्टेशन पूर्ण डगआउटनं ठेवलं होतं त्या धावा आता त्यांच्या वतीनं आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 6नं जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट दाखवलं होतं शेलू टीमच्या साईनाथ मसन्यानं. प्रभातच्या विरोधामध्ये मनीष फटके आणि आता निलेश करतो चांगली बॅटिंग. खोदून काढण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकला होता चेंडू. तेहतीस झालात. 2 ओव्हरमध्ये 25. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर डबल आणि हा चौथा डॉट बॉल.
4 बॉल झालेत या ओव्हरच्या आतापर्यंत 33. अंतिमचे 2 बॉल या ओव्हर मधल्या. तिसरं षटक चालू आहे. प्रमोद खारीक बॉलिंग करतात ओव्हर नंबर 3 मध्ये. स्ट्रायकिंग एंडला निलेश. बॉल तयार. लॉफ करतायत. व्ही मध्ये प्रॉपर कनेक्ट झालेला नाही. एलिव्हेशन कमी आहे. बरोबर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडू. 2 धावा तत्पूर्वी तिसऱ्याचा कॉल देखील चालवला. थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आणि निलेश इथून कदाचित बाद. येस विकेट गोज अप. फिंगर गोज अप. फलंदाज निलेश बाद झालाय. कदाचित निलेशचं लक्ष नव्हतं, अन्यथा या बॉल वरती 3 धावा होऊ शकला असा. मनीषचा कॉल, मयुरेशचा कॉल होता आणि अखेर निलेश तिसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद. थँक्यू सो मच. 2 धावा या बॉलवर. टीमची धावा संख्या ही धावा पटलावरती जाऊन पोहोचलेली 35. ओव्हर मधला अखेरचा चेंडू. आडवा बाटना फटका मिड विकेटला खेळतात. शॉर्ट टर्म पूल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रभात शेलार. प्रोटेक्शन आउटफील्ड मध्ये फक्त सिंगल. ओव्हर कंप्लीट 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावा संख्या 3 बाद 36 धावा. ओव्हर नंबर 4 आणि बॉलिंग मार्कवरती भास्कर तरे आलत अंतिम ओव्हर मध्ये. ओव्हर नंबर 4. पहिलाच बॉल. अटॅक करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर होता. आडवा बाटना खेचून घेतलेला चेंडू. वाईडिश लॉंगॉनला रनआउटची शक्यता. वाट पाहावी लागेल इशाराची. कदाचित हातात अगोदर लागला. तेच पंच दर्शवत असताना बॅट्समन सेफ. 2 धावा या बॉलवर. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 38 वर. 3 ओव्हरमध्ये 36. पहिल्या ओव्हरमध्ये 6, नंतर 19. तिसऱ्या ओव्हरमध्ये आले 11. पहिल्याच बॉलवरती या 2 धावा. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचले 38. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिलं चेंडूवरती या 2 धावा. भास्कर तरे बॉलिंग करतात अंतिम ओव्हरमध्ये. ऑफ करत होते. व्ही मध्ये खेळलेत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह डॉट बॉल. स्वतःवरती नाराज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतात मयुरेश. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नुकताच आलेले बॅट्समन मंगेश यांना आपण पाहतात. अंतिमच्या 4 बॉल. ओद स्टम्प्सनं बॉलिंग चालू आहे. सावध पवित्रा अवे फ्रॉम द बॉडी ठेवतात. रिस्क घेण्यामध्ये तयार नाही आहेत, कारण माहिती आहे करसुंडी संघाच्या रन बनल्यात. या ओव्हरमध्ये 12-15 आल्या तर सेकंड इनिंगमध्ये फायदा ठरेल. पाहूयात अंतिम 4 बॉल बाकी आहेत. वेगवान चेंडू लॉफ्ट करतात एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल स्वीकारली गणेशनं. फलंदाज बाद. महत्वपूर्ण झटका क्रमांक 4. 38 ला हा 4था धक्का. अजय गायकवाड यांचं आगमन झालेले. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत आणि त्यांच्या सोबत सचिनजी गायकवाड, त्याचबरोबर नमस्कार रायगड के टायगर यांचं आगमन झालेलं. त्याचबरोबर अपुराजी गायकवाड यांचं सुद्धा आगमन झालेलं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. शहाजी अण्णा यांचं सुद्धा नुकताच आगमन झालं. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. लॉफ केला समोर. मिड ऑफच्या वरतून पाठवला. ओव्हर द बॉल असं चांगली फिल्डिंग राजू तरेकडून.
परंतु पाहवा 2 तर आतापर्यंत कॉल तिसऱ्याचा देखील चालवला, दोन्ही बाटर निघालेत. 9 सेकंडला हा थ्रू. तत्पूर्वी 3 धावा, जबरदस्त फटका होता. विथ द टाइम विथ द पेस कळत असताना ओ द बॉल सेट गोलंदाजा सरळ वरतून पाठवला होता लॉंग ऑफला आणि त्यानंतर या 3 धावा. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 3 धावत संख्येच्या मदतीने 41. 41 धावा. अंतिमचे 2 बॉल आता बाकी राहिलेले आहेत. अंतिम 2 बॉल. शरीरापासून दूर इशाराचे वाट आपण पाहूयात. पंचांच्या व्हाईट बॉल पंचांना कॉल केला. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या 42. अंतिमचे 2 बॉल बाकी आहेत. 4 ते 5 धावा अंतिम 2 बॉलमध्ये फायदेशीर ठरतील. सेकंड इनिंगमध्ये जय कोळंबा माता शेळू आणि त्यांच्या विपक्षामध्ये करसुंडी या 2 संघांमध्ये सामना चालू आहे. टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय शेलू टीमचा. अंतिमचे 2 बॉल बाकी आहेत. बॉलिंग करत असताना भास्कर तरे ओव्हर नंबर 4 मध्ये या स्पर्धेचे लाडके श्रीमान आयोजक शंकरजी कोंडे फेरफटका मारत असताना आडवा बाटना फटका स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये प्रोटेक्शन. खेळाडू पोहोचतील का? जजमेंट एका टप्प्याकडे त्यांची फिल्डिंग. 2 धावा पूर्ण झाल्यात आतापर्यंत. 2 धावा महत्वपूर्ण ठरतील. अंतिम बॉल बाकी राहिला 2 मध्ये. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले 44. 44 धावा. आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहिला. एक मोठा फटका, कारण मागच्या मॅच मध्ये याच 47 धावा चेस झाल्या होत्या उमरोली संघाकडून. आता इथून आतापर्यंत 44 बनल्यात. अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहिला ओव्हर नंबर 4 चा. पहिल्या सत्रामधील अंतिम चेंडू शेवट गोड करण्याचा प्रयत्न. लॉफ करतात व्ही मध्ये. एलिव्हेशन कमी आहे. लॉंग ऑफला खेळाडू राजू तरे. जेल सहजतेने दान स्वीकारली आहे. टाळ वाजवतात अविनाश तरे. जेल पकडले फलंदाज बाद. पहिल्या सत्राचा डाव इथून अटपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 44 वरती विजयासाठी 45 धावत संख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे जय कोळंबा माता शेलू टीम समोर. पाहूया त्या 24 बॉल मध्ये 45 धावा होतील का? नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीमधील सामने आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये विजेता संघ. व्यासपीठावरती गायकवाड ब्रदर्स यांचं आगमन झालेले, त्यांचं सहर्ष स्वागत आपण करत आहोत. या स्पर्धेच्या वतीनं क्रीडांगणाचे चौफेर, संपूर्ण क्रीडांगणाचे चौफेर आपण गुलाबी पताका फडकताना पाहतो, जी या स्पर्धेची शान आहे. आणि या स्पर्धेच्या ठिकाणी यावं आणि या ट्रॉफीच्या प्रेमात पडावं असं जबरदस्त आयोजन सदस्य चषकाचं आपण घेतात. रुपेशजी कोंडे यांच्या नावानं आणि शंकरजी कोंडे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा. 24 बॉलमध्ये विजयासाठी टार्गेट ठेवण्यात आलेले तर 45. पवत करसुंडी संघाची कशा प्रकारची बॉलिंग लाईनअप राहील, कशा प्रकारे बॅटिंग करत असताना 45 धावा या चेस होतील. महत्त्वपूर्ण गोष्ट राहील. सेकंड इनिंग मध्ये मॅचला मजा येईल. कुठेही जाऊ नका. या आपण सेकंड इनिंग पूर्वी वळूयात आपल्या लाडके डीजे मास्टरकडे. पंचांकडे बॉलची व्यवस्था करा. लगेचच भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करूयात, ज्यांच्या विना शर्यती खऱ्या अर्थानं अपुऱ्या आहेत. कारण मोस्ट ट्रेंडिंगला महाराष्ट्रावरती ज्यांना आपल्या आवाजाच्या जोरावरती अधिराज्य गाजवलेला आहे, रायगड के टायगर म्हणून ज्यांची ओळख आहे ते अजयजी गायकवाड यांचा भव्य सन्मान घेऊयात आपण या मुख्य व्यासपीठावरती. आणि भव्य सन्मान करण्यासाठी आम्ही संजयजी मोरे साहेबांना विनंती करत आहोत की आपल्या पवित्र शुभ असे आपण रायगड के टायगर राजाजी गायकवाड यांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती. नुकताच आपण संगीत ऐकलं आपल्या डीजे मास्टरच्या वतीनं. अटक करावं पुण्यात इंटरव्ह्यू मी पाहिला होता अजयजी गायकवाड यांचा, की आधी त्याने गाणं गायलं आणि त्यानंतर पंढरीशेठ फडके यानं त्याने या गाण्याला स्पॉन्सरशिप दिली आणि त्यानंतर महाराष्ट्रभर झळकलेलं गाणं. आणि सध्या तरी महाराष्ट्रावरती 1 नंबरला कोणाचं गाणं असेल तर ते म्हणजे अजयजी गायकवाड रायगड के टायगर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात अजय गायकवाड यांच्यासाठी. त्याचबरोबर त्यांच्या समवेत त्यांचे बंधू अप्पूराजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार झालेला, त्यांचं सहर्ष स्वागत. राजेशजी तावरे साहेबांचा आपण सन्मान घेऊयात लगेचच या व्यासपीठावरती.
आम्ही पुन्हा एकदा मोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुढील विशेष सन्मान या व्यासपीठावरती करावा. भव्य सन्मान या व्यासपीठावरती आयोजकांच्या वरती प्रेम, सदस्य रुपेशजी कोंडे, शंकरजी कोंडे यांच्यावरती असलेलं विशेष प्रेम आणि त्याच प्रेमाखातीर संपूर्ण इथे आदरणीय पाहुणा वर्ग उपस्थित होता. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. विजयजी दाबणे साहेबांचा देखील भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती घेतो. आम्ही आयोजकांना विनंती करतोय की आपण विजयजी दाबणे साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. लगेचच शाही सन्मान या व्यासपीठावरती आपण पाहुण्यांचे घेत आहोत. अजयजी गायकवाड क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम, मग मथुर बैलाचं संगीत असू द्यात, बकासूर बैलाचं संगीत असू द्यात किंवा पंढरी फडके यांच्या आधारित त्यांच्यावरती आधारित संगीत असू द्यात, त्यानंतर महाराष्ट्रावरती ट्रेंडिंगला असलेलं टॉपचं संगीत आपण ऐकूयात मॅच सुरू होण्याच्या पूर्वी डीजे मास्टर यांच्या वतीनं. हे संगीत आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी वळूयात मॅचच्या दिशेने. 45 धावा संख्येचं टार्गेट 24 बॉल मध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल राजू तरेसाठी कदाचित डबल माइंडेड असावं. मिडॉन आतमध्ये होता, लॉंगॉनला खेळण्याचा प्रयत्न. मयुरेश बॉलिंग करतात. सरसेनापती खरसुंडी संघाचा. स्ट्रायकिंग एंडला राजू तरे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती साईनाथ मसने. राजू तरे स्ट्रायकिंग एंड वरती खेळतायत. सन्माननीय राजेश गायकर साहेबांचं नुकताच आगमन या व्यासपीठाच्या ठिकाणी होतं. त्यांना विनंती आपण आवर्जून स्थानापन्न व्हावं. आपलं स्वागत. आडवा बाटना फटका खेळाचा होता. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत आणि झेल पकडली आहे. फिंगर गोज अप बाय द अंपायर. विकेट डाऊन. महत्वपूर्ण सफलता. कॅप्टन राजू तरे बाद. कडाव कर्जतकरांचा वेगाचा बेताज बादशाह राजा 777 यांचं संगीत तुम्ही ऐकत असताना अजयजी गायकवाड यांच्या आवाजामध्ये गायलेलं हे संगीत. विकेट आली. राजू तरे बाद झालेत. मयुरेशला सफलता. शरीरापासून दूर चेस करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट साठी ट्राय करतात विकेट किपर. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहूयात. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या बॉलवरती सुरुवात होते. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आले होत्या पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर सुरुवात झाली 1 विकेट 1 रन 1 बाद 1 धाव. धाव पटलावरती. गोलंदाज तयार. दूर आहे शरीरापासून. सेन्सिबली पुश डाऊन करतात. डिफेन्सिव्ह स्ट्रोक होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल. सिंगल कंप्लीट केले. रिस्क घेत नाहीये कारण माहिती आहे दोन्ही खेळाडू जबरदस्त बॅटिंग करू शकतात आणि सातत्याने केलेली आहे. रजा घेतात संपूर्ण गायकवाड ब्रदर्स यांचा विशेष आभार. आम्हाला असं वाटलं की आज कदाचित धून ऐकायला मिळेल परंतु आता ते रजा घेतात. उद्या येण्याचा प्लॅन आहे की आताच? चला थँक्यू सो मच. उद्या आवर्जून या. उद्या आम्ही आहोतच म्हणजे तुम्हाला यावंच लागणार आहे. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेची शोभा आपण वाढवली त्याबद्दल आपलं विशेष आभार. आमचा बैल शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर हे संगीत आपण उद्या ऐकू. सो आता अजय गायकवाड यांच्या वतीनं बोलत या. लॉफ करायचं होतं. पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅनला बॉल. पहिल्या अटेमध्ये गॅदर आणि थ्रोची आवश्यकता होती. संघर्ष करतात. स्ट्रगल करतात. बॅटिंग करत असताना सहजतेने फटके क्लिअर होत नाहीत. हे माहिती आहे साईनाथ मसने आणि भास्कर तेरे यांना. रिस्क घेत नाहीयेत. चांगली विवरचना फिल्डिंगची. मिडॉन आतमध्ये ठेवला. लॉंग ऑफला बाहेर ठेवण्यात आलेला. त्यानंतर काउफेसला खेळाडू. शॉर्ट स्क्वेअर लेग. शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्ड मॅन. गलीमध्ये खेळाडू. शॉर्ट पॉइंटला. शॉर्ट कव्हरला.
जबरदस्त फिल्डिंग सजवली आहे. प्रॉपर बॉलिंगच्या अगेन्स्ट ठेवण्यात आलेली फिल्डिंग. भास्कर बॅटिंग करतात साकिंग इंडला. लॉफ करण्याचा प्रयत्न पाठीमागे. शॉट थर्ड मॅन मध्ये पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. रन घेतलेली नाही आहेत, रिस्क घेत नाही आहेत. ओव्हर कंप्लीट एक. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मयुरेशनं टाकलं पहिलं कमालीचं षटक आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे. 1 बाद 3 धावा. कॅप्टन राजू तरे बाद झाले, त्याच्यानंतर आले भास्कर आणि संघाची धावत संख्या जाऊन पोहोचले 1 गडी बाद 3. त्याचबरोबर 18 चेंडूंमध्ये आता आपण पाहूया टोटल टार्गेट ठेवण्यात आलं तर 45. 3 बनलात 18 चेंडूंमध्ये 42 धावसंख्येची इथून गरज आहे. त्याचबरोबर सन्माननीय राजेशजी गायकर साहेब मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचा सुद्धा लगेचच विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती घेऊयात. संजयजी मोरे साहेब आपल्यालाच विनंती की आपल्या पवित्र शुभ असते आपण हा भव्य सन्मान या व्यासपीठावरती करावा. लगेचच आपण हा विशेष सन्मान गायकर साहेबांचा घेत आहोत. संजयजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान. सर्वांना स्टेजवरून खाली उतरण्याची अनुमती आहे, परंतु संजयजी मोरे यांना उतरण्याची अनुमती नाही आहे, कारण त्यांच्या शुभ हस्ते आपण हे सन्मान. आपलं स्वागत आहे गायकर साहेब. आपण आवर्जून व्यासपीठावरती विराजमान होऊन मॅचचा आनंद घ्या. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 45 चेस करत असताना धावपटलावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 3. एज अँड टेकन फलंदाज बाद. मॅचची गोल्डन विकेट. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी बॉलर आले कुणाल आणि पहिल्याच बॉलवरती सर्वात घातक फलंदाज साई मसनेला परतवला मैदानाच्या बाहेर. 1 more विकेट डाऊन. मॅचची प्राइज विकेट मैदानाच्या बाहेर. प्रत्येक चव्हाण आपण पाहतो वेस्टर्नच्या पाठीमागे ज्याने सुंदर झेल नुकताच पकडलेली आहे. त्या बॉल नंतर आपण चर्चा करूयात. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करतात कुणाल. पहिल्याच चेंडूवरती महत्वाचा गडी बाद. अटॅक करतात. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून कळले. डीप मध्ये प्रोटेक्शन जवळपास नाही आहेत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह प्रभातचा बाट मधून 2 टप्पे घेत हा चौकार. वेस्टर्नच्या पाठीमागे विकेट किपिंग करत असताना मॅच सुरू होण्याच्या पूर्वी आपण त्यांचा सन्मान केला आणि त्या सन्मानाचे फोटो लगेचच त्यांच्या ग्रुपवरती आलेले आहेत. किती प्रेम आहे प्रत्येकवरती. आडवा बॅटनं हा प्रहार काउफेच्या वरतून प्रभात शेलारनं आक्रमणाला केली सुरुवात. त्याच्या विरोधामध्ये 19 आल्या होत्या आणि तो मैदानाच्या आतमध्ये धावा वसूल करत असताना षटकार. ला खेळाडू होते. काउफेसला जवळपास खेळाडू नव्हते. त्यांच्या वरतून प्रभात शेलारने केलं आक्रमण. षटकार आलाय 6च्या मदतीनं. 13 धावा. जबरदस्त बॅटिंग आल्या आल्या आपल्या नावाचा परिचय देत असताना प्रभात शेलार. त्याला सेट व्हायला कुठलाही चेंडू खेळण्याची अनुमती नाहीये किंवा गरज नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला चौकार. त्यानंतर काउफेसला हा षटकार. कुणालच्या विरोधामध्ये आक्रमण. बॅकफुटला जाऊन सेल्फ डिफेन्स करत असताना थर्ड मॅन मधून निघाला. डीप मध्ये प्रोटेक्शन जवळपास नाहीये. प्रयत्न चालू आहेत. खेळाडूकडून नाही थांबणार. बॉल जाईल सीमा पार. 3ऱ्या बॉलवरती हा सुंदर चौकार. प्रभातच्या बॅटमधून 4 चेंडूचा खेळ पूर्ण. पहिल्या बॉलवर विकेट आली आणि त्यानंतर जबरदस्त बॅटिंग प्रभातच्या वतीनं हा सुंदर चौकार. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित संगीत तुम्ही ऐकतात.
स्वराज्याची राजधानी रायगडामध्ये जन्माला आलो याचा आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं, आणि त्याच रायगड भूमीमध्ये छोट्याशा गावामध्ये वसलेल्या क्रीडांगणावरती आपण सामन्यांचा आनंद घेत आहोत. चांगला चेंडू होता, बाटचा चेहरा लवकर क्लोज केला, त्या कारणास्तव बॅटन बॉलचा बिलकुल संपर्क नाहीये. शेवटचा बॉल आता बाकी राहील. बॉलिंग करत असताना कुणालनं पहिल्याच बॉलवरती विकेट घेतल्याच्या नंतर असं वाटलं की कदाचित या ओव्हरमध्ये किफायतशीर गोलंदाजी करेल, परंतु प्रभात शेलार त्याला कुठे फरक पडतं की किती विकेट गेलात, त्याचं काम आहे आक्रमण करणं, आणि आक्रमण त्यानं केलं. अंतिम बॉल शरीरापासून दूर, एज लागून पाठीमागे, चांगली फिल्डिंग, धावा रोखल्यात आपल्या टीमसाठी. निलेशनं आपल्या संघासाठी जबरदस्त बॅटिंग केली, त्यानंतर फिल्डिंगमध्ये 100% एफर्ट देत असताना ही सिंगल. या बॉलवरती ओव्हर पूर्ण झाल्या 2 आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 18 वरती. टोटल टार्गेट 45. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता 12 बॉलमध्ये विजयासाठी 27 धावत संख्येची गरज आहे. 27 बनवायच्यात उर्वरित 12 चेंडूंमध्ये. आम्ही लगेचच विनंती करत आहोत स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाचे कॅप्टनला की आपण त्वरित रिपोर्टिंग करावं. 12 मध्ये 27. टोक डीजे. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद डीजे. 2 ओव्हरमध्ये धाबा पुस्तकावरती धावा त्या 18. 12 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला प्रभात, बॉलिंग मागवत 3ऱ्या ओव्हरमध्ये जगदीश. बॅकफुटला जाऊन आडवा पाटनं कट करतात, मिस्टेक झाली, नाही थांबणार चेंडू, जाईल सीमापार, मिळतील धावा 4. हात चौकार. मच टीमची धावा संख्या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलेली ते 22. जगदीश बॉलिंग करतो. पहिल्या ओव्हरमध्ये आला होता बॉलर मयुरेश, त्यानंतर कुणाल. आता 3ऱ्या ओव्हरमध्ये जगदीश शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळलं, डीपमध्ये प्रोटेक्शन, जवळपास खेळाडू नाहीये, दुसऱ्याचा कॉल चालवला. स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला हा थ्रो, तत्पूर्वी 2 धावा. चांगली बॅटिंग करतात प्रभात. फक्त चौकार षटकारच नाही तर चांगल्या पद्धतीने एकेरी दुहेरीसाठी देखील ते सेन्सिबली पुश करतात, सेल्फ डिफेन्स करतात. आणि या 2 धावा, संघाची धावा संख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे. ती आत्तापर्यंत 24 वरती. 12 मध्ये 27 करायचे होते, 21 एकट्या प्रभातनं बनवल्यात 7 बॉलमध्ये. जबरदस्त बॅटिंग. पुढे येऊन करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात. शॉर्ट थर्ड मॅनला खेळाडू, फक्त सिंगल 1च्या मदतीने संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचलेली आहे. ते आत्तापर्यंत 25 वरती. टोटल टार्गेट 43चं. 12 मध्ये 27 बनवायचे होते, 7 आल्यात, अजून 20 बनवायच्यात 9 मध्ये. नऊ चेंडू आणि 20 बॉल तयार. अटॅक करतात, आडवा बाटना फटका, भास्कर तरेचा फटका मॅच मध्ये नवसंजीवनी निर्माण करून देतोय. मिड विकेटला सिक्सर. धन्यवाद, धन्यवाद. 9 मध्ये 20 बनवायचे होते, षटकाराला 8 मध्ये 14. भास्कर तरेचा निर्णायक क्षणाला आलेला निर्णायक षटकार. हो, चांगला बॉल, ब्रिलियंट बॉल, ब्रिलियंट पीस ऑफ बॉल, प्रॉपर यॉर्कर टाकला, पॅनवरती होता चेंडू, डिफेन्स करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. आता इक्वेशन बदलतं, 7 मध्ये 14. 9 मध्ये 20 करायचे होते षटकाराला, 8 मध्ये 14 राहिल्या होत्या. डॉट बॉलला आता 7 मध्ये 14ची आवश्यकता आहे. हा चेंडू करसुंडी संघाच्या दृष्टिकोनातून डॉट येणं गरजेचं आहे.
आणि शेड्यूल टीमच्या वतीने या चेंडूवरती फटका येणं गरजेचं. पाऊस बॉल होता यार, खोदून काढण्याचा प्रयत्न, बरोबर पायांवरती होता चेंडू. पहिली सिंगल तर वेगानं पूर्ण केलेली, दुसऱ्याचा कॉल चालवला, थोडीशी मिस्टेक आणि लगेचच या 2 धावा या बॉलवरती पूर्ण होतात. उर्वरित आता 6 चेंडूंचा खेळ बाकी राहील. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचलेली ती 33 वरती. 7 बॉलमध्ये 14 करायच्या होत्या, 2 आल्यात. आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलमध्ये जय कोळंबा माता शेलू संघाला विजयासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू आणि विजयासाठी 12. चला उमरोली संघाचे कॅप्टन, आपण त्वरित टॉससाठी रिपोर्टिंग करा. चला जास्तीचा एक्स्ट्रा टाइम घेऊ नका, लवकरात लवकर फिल्डिंग आपण लावून घ्या. 6 मध्ये 12 कंपल्सरी चेसिंग. विजयासाठी शेड्यूल टीमला 12 बनवावेच लागतील. आपण करूयात. मी मागाशी देखील उल्लेख केला होता की शंकर कोंडे यांची स्पर्धा मग कुठल्याही क्रीडांगणावरती असू द्यात, रबर बॉल असू द्यात, लेदर बॉल असू द्यात किंवा टेनिस बॉल असू द्यात, खरसुंडी संघाची एंट्री हे फिक्स असते. आणि तिसऱ्या दिवसामध्ये ते खेळत असताना आता 6 बॉलमध्ये 12ची आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग. 6 बॉल 12. आता बॉलिंग मार्कवरती 4थ्या ओव्हरमध्ये आयुष आलेत. पवत आता आयुष आपल्याला संघासाठी 6 मध्ये 12 रोखतील का? या क्रीडांगणावरती कुठलीच धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीत, कारण पहिल्या मॅचमध्ये 47 धावा सहजतेने चेस केल्या उमरोली संघानं. आता 45 धावा चेस करायच्या आहेत. 6 बॉलमध्ये आता 12ची आवश्यकता राहिलेली आहे. 6 बॉल 12. चला टाइम खर्च करू नका ही विनंती आहे. 6 चेंडू 12ची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती आता बॉलर आलेत आयुष. शेवटच्या ओव्हरमध्ये प्रभातनं काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. भास्कर तरेचा एक षटकार, मॅचमध्ये पुनरागमन पकड मजबूत करण्याचा प्रयत्न. 6 बॉल 12ची आवश्यकता. आयुष बॉलिंग मार्कवर स्ट्रायकिंग एंडला प्रभात. पहिलाच बॉल, हो वॉट अ बॉल. सुरुवात पहा किती दमदार आहे, जबरदस्त स्टार्ट, प्रॉपर वाईट जॉकर, चॉप करण्याचा प्रयत्न नाही जमलं. प्रभातला डॉट बॉल आला, डिफेन्स करायचं होतं कारण त्याच पद्धतीचा चेंडू होता. आयुषनं पहिल्याच बॉलवरती सांगून दिलं 6 बॉलमध्ये 12 रोखत असताना माझ्यामधली क्षमता मी नक्की दाखवेल. आता 5 मध्ये 12. प्रत्येक डॉट बॉल इक्वेशन वाढवेल, प्रत्येक डॉट बॉल धावा, प्रत्येक डॉट बॉलवरती शेड्यूल टीमवरती दडपण येईल, प्रेशर बनेल. दूर शरीरापासून एज लागले, पाठीमागे निलेश होते, डाऊन द बॉल, फक्त संगल. भास्कर तरे यांना स्ट्राइक. प्रतीक होते एस्टनच्या पाठीमागे असं विकेट किपर प्रयत्न चालवले होते. त्यानंतर त्यांच्या पाठीमागे फ्लाय स्लिपला निलेश फिल्डिंग करत होते, त्यानं चेंडू अडवला, फक्त सिंगल मिळाली. 6 मध्ये 12 करायच्या होत्या, 2 मध्ये 1 आले, 4 बॉलमध्ये 11. भास्कर तरेने ठोकलेला मिड विकेटला षटकार, त्या कारणासह अंतिम ओव्हरमध्ये अस्तित्व टिकून राहिलेलं शेलू टीमचं. आता पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त 1 रन आले. 6 मध्ये 12 करायचे होते. आता उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये 11ची आवश्यकता. जबरदस्त रंगली मॅच. स्ट्रायकिंग एंडला भास्कर तरे. 4 बॉल आता विजयासाठी 11 धावींची आवश्यकता. कंपल्सरी ड्रेसिंग अँड चेसिंग या स्पर्धेचा गोल्डन नियम. 3 खेळाडू ऑन साइडला पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईन वरती. समोर खेळलेत लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, जेलची शक्यता, जेल पकडली आणि फलंदाज बाद, फिंगर गोज अप, 1 मोर विकेट डाऊन. भास्कर तरे यांच्या पारीचा अंत. अगदी आता मध्ये आलेला सामना इथं कुठे तर दूर निघून चालला शेलू टीम साठी. जगदीशनं जेल पकडली आहे, कॅच पकडली की मॅच पकडली येणाऱ्या 3 बॉल मध्ये समजेल. फलंदाज बाद. आता 3 मध्ये 11.
सो मच नवीन बॅटर गणेश तरे आता मैदानाच्या आतमध्ये. भास्कर तरे फटका जबरदस्त होता, एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं आणि जगदीशच्या माध्यमातून वेल जज कॅच. 3 बॉलचा खेळ बाकी आहे, 3 बॉलमध्ये 11ची आवश्यकता. जय कोळंबा माता शेळू वर्सेस खरसुंडी या दोन संघांमध्ये सामना. आई गावदेवी खरसुंडी वर्सेस जय कोळंबा माता शेळू. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे, 3 बॉलमध्ये विजयासाठी 11. गणेश वर्सेस आयुष. बॉल तयार. वेगवान चेंडू समोर खेळलेत. लॉंगॉनला जेलची शक्यता. जेल पकडली मयुरेशनं आणि कदाचित हा डिसिजन चुकलेला. कदाचित 1 रन काढून प्रभात कडे स्ट्राईक देऊ शकले असते. लॉफ करण्याचा प्रयत्न. मयुरेशने लॉंगॉनला सहजतेने जेल टिपली आहे. आता 2 मध्ये 11. थँक्यू. प्रसादजी भासे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच यांचं नुकताच आगमन झालेले. त्याचबरोबर शंकरजी कोंडे यांचे जवळचे मित्र जिगरी यार, त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती आपलं सुद्धा स्वागत. लॉफ करण्याचा प्रयत्न. जेलची शक्यता. स्वतः बॉलर डाऊन द बॉल. आयुषने पकडली आहे जेल. ही कॅच नाही तरी मॅच पकडली आहे. आता 1 मध्ये 11. त्याचबरोबर संकेतजी शेळके यांचा सुद्धा नुकताच आगमन झालेला. काय खेळाडू इन ऍक्शन आपल्याला डिक्सल टीमच्या वतीने दिसणार आहेत. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या, आपलं सुद्धा स्वागत. आणि उमरोली टीमचे कॅप्टन आकाश गायकर, आपला कॅप्टन येऊ द्यात प्लीज. बॉल तयार. 1 मध्ये 11. लॉफ करतात. आडवा बाटनं फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. जेलची शक्यता. सलगची 4थी विकेट आयुषच्या नावावरती. आता जिथे जेव्हा सत्कार झाले होते खरसुंडी संघाचे तेव्हा ग्रुपला फोटो आले होते. आता आयुषचे या व्हिडिओ क्लिप किंवा आयुषचे विकेट नक्की येतील. पुढचा सामना 3 षटकांचा खेळवला जाईल, परंतु जगदीशनं पकडलेली झेल. कदाचित गणेश तरी जेव्हा 3 बॉलमध्ये 11ची गरज असताना आले तेव्हा कदाचित सिंगल काढून प्रभातला जर स्ट्राईक मिळाली असते तर कदाचित सामन्यामध्ये काहीतरी होऊ शकलं असतं. 6 मध्ये 12 बनले नाहीये चेलू टीमला आणि अखेर मॅच इथून जिंकलेली आहे जय गावदेवी खरसुंडी या संघ.